नमस्कार, मी कल्पना आयनर ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज तुमच्यासाठी मी नेहमीप्रमाणेच एक छानशी माहिती घेऊन आलेली आहे। तुम्ही जर कापडी पर्स बनवायला नवीनच शिकत असाल तर कापडांची खरेदी कशी करायची किंवा कापड कुठून आणायची याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। आपले दुसरेही कल्पना YouTube चॅनल आहे आणि त्यावर मी कापडी पर्स कशा शिवायच्या हे दाखवत असते आणि अशा पर्स कटिंग आणि स्टिचिंग कशा करायचे दाखवताना वेळेचं बंधन असतं मैत्रिणींनो। पर्स दाखवताना व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून अगदी कमीत कमी वेळेमध्ये या पर्स तुम्हाला शिवायचे कसे दाखवायचं असतं आणि त्या पर्स कशा शिवायचे हे दाखवताना फक्त पर्स विषयीच किंवा त्या शिवणकामाविषयीच बोललं जातं मैत्रिणींनो। कारण मग इतर जर गप्पा मारले किंवा इतर जर तुम्हाला माहिती दिली तर व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला बोर होईल आणि त्यामुळेच मग मी हे दुसरे YouTube चॅनल सुरू केलेले आहे। या चॅनलवर तुम्हाला आपल्या कल्पना चॅनलवरील प्रवासाविषयी नवीन चॅनलविषयी आणखी माहिती पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलवरील पूर्वीचे काही व्हिडिओ पहा, त्यावर तुम्हाला या चॅनलविषयी सविस्तर माहिती मिळेल। तर आज मी तुम्हाला कापडी पर्स बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे कापड वापरू शकतो किंवा अशा कापडांची खरेदी कुठे करायची किंवा कशी करायची याविषयी माहिती देणार आहे। आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते मैत्रिणींनो। सुरुवातीला मी काय केलं की तेव्हा आपलं YouTube चॅनलही नव्हतं, मला फक्त एक पर्स बनवण्याची आवड होती। तर मग सुरुवातीला मी घरातीलच कापडाचा वापर करून पर्स बनवत होते। जसं की आता मी स्वतःचे ब्लाऊज ड्रेस शिवते आणि त्यातून काही कापडाचे तुकडे उरतात तर त्या कापडाचा वापर करून मी वेगवेगळ्या प्रकारचे पर्स बनवून पाहत होते। म्हणजे तेव्हा मी शिकतच होते नवीन पर्स बनवायला। तर मग तुम्ही समजा जर शिवणकाम करत असाल तर तुमच्याकडे जे उरलेले कापडाचे तुकडे असतात त्यापासून पर्स बनवू शकता किंवा आपल्याकडे घरामध्ये आहेराचे शर्ट पीस पॅन्ट पीस असतात त्याचा तुम्ही पर्स बनवण्यासाठी वापर करू शकता। तुम्ही साडी ब्लाऊज पीस यापासून अशा पर्स बनवू शकता। फक्त साडीपासून पर्स बनवताना ती साडी थोडीशी घट्ट पाहिजे, म्हणजे त्या साडीचं कापड थोडंसं जाड पाहिजे। पर्स कोणत्या कापडाच्या बनवायच्या हे तर तुम्हाला सांगितलं मैत्रिणींनो, परंतु यासाठी अस्तर तुम्ही याच कापडांमधून वापरू शकता। जसं की समजा आहेराचे शर्ट पीस वगैरे जे अगदी साधे असतात, म्हणजे शिवू शकत नाही किंवा वापरू शकत नाही, साधे क्वालिटीचे असतात। तर पर्स बनवण्यासाठी अस्तर म्हणून तुम्ही अशा शर्ट पीसचा वापर करू शकता मैत्रिणींनो। म्हणजे ज्या कापडाची पर्स शिवली तेच कापड अस्तर म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा वेगळे तुम्ही कॉटनचं ब्लाऊजचं अस्तर वापरू शकता। कमी पैशामध्ये कापड कुठून घ्यायची किंवा आणायची तुम्हाला सांगते मैत्रिणींनो। म्हणजे मी तरी सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस म्हणून असं पर्स बनवून बघत होते तर मी माझ्या आजूबाजूच्या टेलर्सकडून असे कापडाचे तुकडे आणले होते। मग त्या कापडांमधून आपल्याला पाहिजे त्या कापडांचा वापर करून आपण अशा वेगवेगळ्या पर्स शिवू शकतो। तर मग सुरुवातीला मी काय केलं, अशी कापडं आणली, त्यांना छान धुतलं, इस्त्री केलं आणि घड्या करून व्यवस्थित ठेवल्या आणि त्यातून मग मी एक एक पर्स शिवत गेले। आता एवढ्या पर्स तर मी बनवून पाहिल्या आणि त्या अगदीच पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी छान झाल्या होत्या। तर पण एवढ्या पर्स करायच्या काय, तर अशा पर्स मी माझ्या मैत्रिणींना गिफ्ट दिल्या किंवा काही पर्स मी विकल्याही। आता या पर्स विकायच्या कशा याच्याविषयी अगदी सविस्तर तुम्हाला आपल्या कल्पना चॅनलवर एक व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। म्हणजे त्यावर मी भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवायची किंवा भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी कशा शिवायच्या या प्रकारचा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही असं याप्रमाणे आसपासच्या टेलर्स लोकांकडून अशी कापडं आणू शकता। कधी कधी हे कापड आपल्याला ते फ्रीमध्ये देतात किंवा याचे ते थोडेफार पैसे घेऊ शकतात। अगदी कमीत कमी 200 ते 300 रुपयामध्ये तुम्हाला अशी कापडं भरपूर मिळतील। आता या कापडापासून तुम्ही काय काय बनवू शकता मैत्रिणींनो। आता अशा कित्येक ताई असतात की त्या टेलर्सकडून कापडाचे तुकडे आणतात आणि त्यापासून बाळासाठी छान छान दुपटी वगैरे शिवतात आणि विकतात। म्हणजे तुम्ही असं समजा टेलर्सकडून आणलेल्या तुकड्यांपासून काही वस्तू बनवून विक्री करू शकता। यामध्ये तुमचा फक्त दोरा आणि वेळ एवढीच इन्व्हेस्टमेंट होणार आहे। फुकटच्या कापडांपासून तुम्ही अशा वस्तू विकू शकता। अशी कापडं तुम्हाला कोणातून आणायची नसतील तर त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो की आमच्या शहरामध्ये कसं आहे की 12ही महिने असे कट पीसचे सेल लागलेले असतात। कट पीस म्हणजे काय की दुकानामध्ये बघा ते 50-100 मीटरचे तागे असतात, तर त्यातून कटिंग होऊन विक्री होऊन जे उरलेले छोटे छोटे तुकडे असतात म्हणजे अर्धा मीटर, पाऊण मीटर किंवा 1-1.5 मीटरचे, अशाच कट पीसची विक्री काही दुकानांमध्ये होत असते अगदी कमीत कमी भावामध्ये। मग मी पर्स बनवण्यासाठी नेहमीच अशा कट पीसचा वापर करते। या चॅनलवर आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की कापडांची खरेदी कशी करायची। त्या दुकानामध्ये फक्त कट पीसच मिळतात, शर्ट पीसचे किंवा कुर्तीचे असे उरलेले कट पीस मिळतात। अगदी कमीत कमी मीटरमध्ये असतात ते, अर्धा ते पाऊण मीटर किंवा कधी कधी 2 मीटरपर्यंत असं जास्तीत जास्त मोठा तुकडा मिळतो तिथे आपल्याला आणि त्यामध्ये मग भरपूर सारे पर्स होऊ शकतात। आता माझं कसं की मी समजा पर्स बनवते आणि विकते, त्याच्यामुळे माझ्याकडे नेहमीच मला कापडांची गरज पडते। तर मग मी ज्या शहरामध्ये जाते तिथं समजा मला एखादा बाजार किंवा दुकान दिसलं तर तिथून मी कापडांची खरेदी करतच असते। मग आता मी माझ्या माहेरी गेल्यानंतर जवळच एक शहर आहे, तिथूनही मी अशी कापडांची खरेदी करते त्या दुकानामध्ये। मग पावसाळ्यामध्ये
किंवा श्रावण महिन्यामध्ये असे साड्यांचे कापडांचे सेल लागतात आणि तिथून मग अशी कपड्यांची मी खरेदी करते। आणि त्या दुकानामध्ये शर्ट पीसचे 1.5-2 मीटरचे असे भरपूर मोठमोठे तुकडे असतात, तर तेच मी नेहमी मग मोठमोठ्या शॉपिंग बॅगसाठी घेऊन येते। तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये अशी कुठे दुकानं आहेत का किंवा अशी कट पीस कुठे मिळतात का हे शोधायचं आहे मैत्रिणींनो। मी तर फक्त माझा अनुभव सांगितलाय की माझ्या शहरामध्ये मी कुठून खरेदी करते। तर आजकाल गोष्टी एवढ्या सोप्या झाल्या आहेत की तुम्ही ऑनलाईन अशी कपड्यांची खरेदी करू शकता। आता सुरुवातीला मी जेव्हा काही जेंट्स टेलर किंवा लेडीज टेलर कडून कापड आणली होती तर त्यांनी मला फ्रीमध्ये, त्यांनी काही माझ्याकडून पैसे वगैरे घेतले नव्हते, परंतु माझा असं स्वभाव की आपल्याला जर कोणी काही दिलं तर मग मी त्यांनाही काहीतरी थोडंफार रिटर्न्स द्यायचं असतं। तर मग मी त्या टेलर्स लोकांना अशा 1-2 पर्स बॅग शिवून दिल्या त्यांच्या घरच्यांसाठी। ते टेलर्स लोक काय करतात, शक्यतो कापड फेकूनच देतात, परंतु मग मी त्यांना अशी त्या कापडांच्या बदल्यात रिटर्न्स गिफ्ट दिल्यामुळे ते मग कापडाचे तुकडे फेकून देण्या अगोदर मला विचारतात किंवा फोन करतात की तुम्हाला कापड पाहिजे असतील तर घेऊन जा। मग मी आवर्जून वेळ काढून ती कापडं घेऊन येते, सॉर्टिंग करते आणि त्यांचा वापर करून छान छान पर्स शिवते। ही कापडं अगदी नवी कोरी असतात मैत्रिणींनो, फक्त एवढंच की त्या टेलर्स लोकांना याचा उपयोग नसतो म्हणून ते टाकून देतात। तर अशाच कापडाचा उपयोग करून आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो। आता बघा आपल्या कल्पना चॅनलवर पॅचवर्कच्या पिशवीचे व्हिडिओ आहेत, तर असं पॅचवर्क करायला अशा छोट्या छोट्या तुकड्यांचीच गरज पडते। मग मोठे तुकडे कट करण्यापेक्षा असे जर छोटे तुकडे असतील तर आपल्याला पॅचवर्क करायला सोपं जातं। बऱ्याच वेळेस आपल्या कल्पना चॅनलवर कमेंट असते मैत्रिणींनो की आम्ही पर्स बॅग शिवतो परंतु त्याची विक्री होत नाही। तर कसं असतं मैत्रिणींनो, पर्स हा व्यवसाय असा आहे की समजा तुम्ही पर्स बनवताय परंतु आपण समजा दुकान टाकलंय आणि लगेच त्याची एका दिवसात विक्री होणार आहे असं कधीच नसतं। कोणताही व्यवसाय वाढायला 1-2 वर्षाचा वेळ जाऊ द्यावा लागतो। आता माझाच अनुभव सांगते मी तुम्हाला की मी जवळपास 6-7 वर्षांपासून असं शिवणकाम करते आहे आणि सुरुवातीला अगदी माझ्याकडून कमीत कमी पर्सची विक्री व्हायची, म्हणजे फक्त मी ओळखीतल्या लोकांनाच अशा पर्स विकायचे। परंतु जसजसे आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर वाढत जातात किंवा आपल्या ओळखी होत जातात तर मग आपला व्यवसाय हळूहळू वाढत जातो। तर सुरुवातीला तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका की मी लगेच पर्स शिवले आणि लगेच माझ्या सगळ्या पर्स विकल्या जातील। हळूहळू तुम्ही या व्यवसायाची वाढ करा। तर कसं असतं, आजकाल जाहिरातीचा जमाना आहे की आपल्याला कोणती गोष्ट विकायची असेल त्या गोष्टीचा समजा फोटो व्हिडिओ काहीतरी शेअर करावा लागतो समोरच्याला आणि मग ते बघूनच समोरचं ती वस्तू विकत घेतो। तर मग असं तुम्ही समजा काही शिवलेला पर्स बॅग असतील तर त्याचे फोटो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून जाहिरात करू शकता। मग ते फोटो बघूनही तुम्हाला छोटे छोटे ऑर्डर यायला लागतील मैत्रिणींनो। आणि तुम्ही काय करायचे मैत्रिणींनो की तुम्हाला जेव्हा कोणत्याही ऑर्डरसाठी फोन येईल किंवा कॉल येईल तर असे कॉल्स तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा नवीन फोटो स्टेटसला ठेवाल तर तो स्टेटसचा फोटो तुमचा प्रत्येक ज्यांचा कॉल तुमच्याकडे सेव्ह आहे त्यांच्यापर्यंत जाईल। असे कॉन्टॅक्ट नंबर वाढल्यामुळे तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये ऑर्डर्स मिळतील मैत्रिणींनो। हे व्यवसाय करण्याचे काही ट्रिक्स असतात की तुम्ही फक्त एखादी वस्तू बनवली आणि विकली असं नाही, ज्या व्यक्तीला तुम्ही ती वस्तू विकली त्यांचा नंबर नेहमी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा। भविष्यात तीच व्यक्ती तुमच्याकडून पुन्हा कधी काही वस्तू खरेदी करू शकते, त्यामुळे असे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही वाढवायचे असतात नेहमी मैत्रिणींनो। त्यामुळे आपल्या व्यवसायाची वाढ होत असते। फक्त असे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करताना एकच गोष्ट करायची की त्यांना सतत आपल्या वस्तूंच्या फोटोंची जाहिरात करून त्यांना त्रास द्यायचा नाही, किंवा आपल्याकडे एकदा त्यांचा नंबर सेव्ह झाला की आपण एखाद्या वस्तूचं किंवा फोटोचं स्टेटस ठेवल्यानंतर आपोआप त्यांना ते जाणार आहे, तेव्हा सतत त्यांना आपले असे फोटो पाठवायची काही गरज नाहीये। त्यामुळे काय होतं की मग ते नंबर आपले ब्लॉक करून टाकतात। मग तर काही मैत्रिणींचं कसं असतं की त्या जर एखादी वस्तू बनवत असल्या तर सततच त्या वस्तूंच्या जाहिराती करत राहतात आणि समोरच्या त्याचे फोटो पाठवत असतात सारख्याच। तर असं आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असंच नेहमी बघायचं आहे मैत्रिणींनो। अगदी शांततेत आपला बिझनेस करायचा आणि वाढवायचा आहे। तुम्ही जर समजा पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल मैत्रिणींनो तर तुमच्यासाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे सुरुवातीला तुम्ही अगदी कॉटनचं म्हणजे सुती कापडापासून पर्स शिवायला सुरुवात करा, कारण की कॉटनचं कापड कसं असतं की अजिबात सरकत वगैरे नाही किंवा शिवायला अतिशय आपल्याला सोपं जातं। तुम्ही जर इतर कापडांचा वापर केला पर्स शिवण्यासाठी तर मग तुमचं प्रॅक्टिस होण्याऐवजी तुम्हाला ती पर्स शिवायला वेळ लागू शकतो किंवा कंटाळा येऊ शकतो। त्यामुळे सुरुवातीला तुम्ही कॉटनच्याच कापडांपासून सुरुवात करा। आता आणखीन तुम्ही पर्स बनवण्यासाठी कापड कुठून मिळवू शकता मैत्रिणींनो, तर आपल्या शहरामध्ये समजा पडदे बनवण्याचं किंवा सोफा बनवण्याचं दुकान असतंच, तर अशा दुकानांमध्ये तुम्ही कापडांविषयी चौकशी करू शकता। तिथेही समजा असे ताग्यातले कटपीस उरलेले असतात आणि ते कटपीसही तुम्हाला अगदी कमीत कमी मिळतील। फक्त एवढंच होतं की पडद्याची कापड जरा जाड असतात, तेव्हा अशा जाड कापडांपासून पर्स शिवताना स्पंजचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा नाही, तर कापड आणि अस्तर या दोन गोष्टींचा वापर करूनच अशा पर्स बनवायच्या। तर अशा पडद्याच्या कापडापासून बनवलेली शॉपिंग बॅगचा व्हिडिओ आपल्या कल्पना चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मैत्रिणींनो। त्यातून तुम्हाला लक्षात येईल की जाड कापडापासून आपण पर्स कशा बनवू शकतो। चला तर मग मला असं वाटतं की मी तुम्हाला आज जी कापड खरेदीविषयी किंवा कापडांविषयी दिलेली माहिती आवडली असेल,
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील साध्या सोप्या पर्स शिवून बघा। आणखी तुमच्या काही मनात शंका असतील मैत्रिणींनो तर त्या तुम्ही मला इथं कमेंट करून विचारू शकता किंवा लिहू शकता कमेंटमध्ये तुम्ही की तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर माझ्या परीने मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर एक प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।